नाही पाय आता खाल्ल्या काढायला गेलो तर इकडे लाईट गेली. बरं झाले हा वाफा तरी होऊन गेला तिडं. आता चाल इड आहे ना 12 तरी उजरून ठेवतो. एक तर लाईटही टिकाना बा. काय भानगड झाली काय माहिती. 2 दिवस आपण लाईटच टिकून नाही राहिली. सकाळी 11ला येते 1 तास चांगली राहते आणि लगेच जाते. 2-2 तास लाईट जाते. काय भानगड झाली काय. आता आहे ना इकडं 12 उजरून ठेवतो मग पीटिक जातो. लाईट आली काय पाहतो तो 12 तरी उजरून ठेवतो इकडं. वायरमॅन सुद्धा वेळची वेळेला लाईट सुद्धा देती नाही हो. काय भानगड झाली काय माहिती. लाईट बिल तर वेळची वेळ बरी तो. अहो वायरमॅन असा थांबत सुद्धा नाही. ज्या दिवशी मुदत आली त्या दिवशी घरी हजर. काय सांगायचं तरी वायरमॅन याच पैसे घ्यायला काय सांगा ते. आणि लाईट तर देते नाही शेतकऱ्याला. चला आता उजळून ठुलंय मी. आता पाहतो लाईटीचं PTO जाऊन हाय का नाही पाहतो. आईला ट्रॅक्टर आहे कोणाचा आला काय नको. काय घेऊन आला पंपन बिंप काय फवारी तो काय ना मळ्यात. ट्रॅक्टरवाले कुठं चालले. ट्रॅक्टर बंद करा. ए फवारायचे इकडे आलो नाही 5-10 मिनिटात माणसाला पंप देऊन. काय फवारी त्या ए कांदे फवारायचे ते आणचे का. हा ते आणते. बरं आहे भाऊ बारीक काम आहे. मग आता काय करणार आहे. म्हणजे पिस्टन लावेले का. नाही नाही वेगळं मशीन आहे. पिस्टनचं नाही पिस्टनचं घरी अजून. असं आहे का. हा हे माणसाने फवारायचे. हा का. हा बरं बारीक काम आहे. हा तुमचं बारीक आम्ही काय मजा करते. हा मग माझ्या काय आमच्या नशिबात आहे काय चाललंय काय. अहो चालायचं कोणाचं नशीब देव कसं कात घालेली बरोबर आहे का. ते तर आहेच बरोबर आहे तुमचं म्हणणं. आता तरी किती पंप होतील. आता 3 टिपाड फवारायचे. आता इरतून पाणी उपसायचंय. कितला लाईट येईल. 4:30ला. 4:30. 4:30ला. अहो मी तर ऊस 12 ओळून ठेवलंय हो. नाही व्हॉट्सअपला टाइम होता ना. ग्रुपला होता सायकल ग्रुपला. काय झालं मी या कामात शेती कामात गुंतलो ना. एक तर सकाळी 5 पाऊन उठले पाहून जनावरांचं पावा का पाण्याचं पावा का. ग्रुपला होतं लाईट नाही 4:30ला. लोड शेडिंग चालू आहे आता सध्या. हा का. हा काय मग टायमिंगलाच बरं लोड शेडिंग येतं. मग आता असंच राहतं ना शेतकऱ्याच्या काळाच्या मध्ये. हा ना हो. मग आता मध्ये थोडं पाणी कमी पडलं होतं तर लोड शेडिंग बंद. अरे पाण्यामुळे ते आता कसं शेतकऱ्याला येड्यात काळच काम चाललंय सध्या. हा मग दुसरं काय. आता आम्हाला नेमके माणसं आले फवारायचे. आता पाणी उपसून भरायचं 3 टिपाड. काय बरं किती आदबी लय आदबी म्हणजे आता ते रोजानी माणसं 2 माणसं तर पाणी उपसायला ठेवायला लागेल मला. हा मग झालं जेवण बिवण झालं का. हा जेवण केलं. तुझी बहीण दिसली मला शेळी चारीत होती आता. शेळी चारीत होती. शेळी चारीती कुठं त्या मधल्या बांधाला. मधल्या बांधानी. हा तिला तेवढं काम जमत. जेव राहिली आता इकडे जेव राहिली ती. येईल आता बुकावली असेल ना. चाल हा ये मग फवर. चाल लाईट आहे आता 4:30ला येणार आहे. आता PTO जाऊन उपयोग नाही. आता मी काय करतो चारा पाणी तरी करतो जनावरांना. घास बीस कापून आणतो. चला आता चल ग. अगं चाल ना. ही सोनी बी नाला पळत हिंडती. तुला ना एकदा दादाच्या हाताखालून काढावं लागन. आता एवढं खाल्लं तरी नुसती पळू राहिली कशाला काय माहिती. खाती तरी कोणाला. थांब जरासं पाणी आणते मी तुला प्यायला. आता या दादानी पण आहे ना काय काम लावून दिलंय काय माहिती. आता हात खाती का माझा. थांब मी तुला पाणी घेऊन येते. खाऊन पिऊन मलाच मारते. पिनू भाऊ दादा कुठे गेला. आई घरातही कोणी नाही. गेलो कुठं मग हे. आई दादा तर मळ्यातच जाईल म्हणा सकाळी. एक तर मला या पुण्याला जायला उशीर होऊ राहिला. आणि या दादाचं ना भलतंच काही कामं राहते मध्ये. आता कुठं जाऊन बसलाय काय माहिती. तर जनावर ऐकत नाही गेला पाणी पाजायला. जाऊनच पाहावं लागेल मला. अरे ये गाय लय मोकात मग पांगी ती चारा. त्या गायीन खाली असं चॉक राहत नाही. मोकार पांगवीत राहत. खात तो एवढं खातं आणि मोकार पांगीत खाय. काहीच गोबाड आहे खाऊन ये. खार पिनू काय चाललंय. काय शरद भाऊ काय चारा पाणी करू राहिला काय. हा ना काय झालं ये ना असं गोबाड गावड आहे. हा तुडवीतही लईन खातही देणार नाही. अरे त्याला गावन करायला पाहिजे होते रे. अरे इड कुठं गावा आणि सावलीसाठी इड. हा का. गावाने आहे तिकडं करील. काय चाललंय बाकी. काय नाही मजेत आहे. आता ते नेमकं काय झालं
बारी देत होतो उसाला. अरे मी पण देत होतो गावालाच बारे. हा लाईट 4:30ला येणार आहे ना. आईला म्हणजे आता 4:30ला तवर वाट पाहत बसायचं. हा ना, लयच अवघड काम झालं या लाईटीचं आता. अरे अवघड म्हणजे आता हे बाय आता असेच बिल ज्यांनी भरेल नाही ना हा. असेच लोड शेडिंग करतील काय करतील सरकारचा भरोसाच नाही राहिला. बरं ती भास्कर नानाची जमीन काय बिघाने घेतली? 40 लाख रुपये एकरनं घेतली. म्हणजे ती 2 एकर आहे 80 लाखाला घेतली भाऊ. हा मग आयला चांगलाच जुगाड झाला. हा जुगाड म्हणजे चांगलं जुगाड झालं भाऊ. बरं झाली शेती झाली. आणि एवढा पैसा आला कुठून? अरे एवढा पैसा म्हणजे आमचे आज्यांनी जमीन घेऊन ठेवली होती. तुमच्या त्या गावाला का? हा मालेगाव तिकडं. मालेगावकडं ना. आज्यांनी जमीन घेऊन ठेवली होती. मग तिकडं आहे ना आलं एक जण गिराईक टाकली ठोकाडून. तिकडचे विकले इकडे घेतले बा. हा मग दुसरं काय नाही तर साऱ्या गावात चर्चा आहे यार, पेनू का एवढा पैसा आला कुठून? नाही ते आजोबांची पुण्य आहे पहिली. आता तू सांगितलं म्हणून मला माहित झालं ना, नाही तर मला काय माहिती. हा पण तुम्ही लई चौकशी करते हो पक्के खोलात जाते हो. अहो आम्ही प्रॉपर या गावचे असून आम्हाला जमिनी घेता नाही आल्या आणि तुम्ही बाहेर गाववरून येऊन एवढ्या जमिनी घेता म्हणजे आता चौकशी करावंच लागत पण मग आमच्या आजोबांनी काहीतरी कमवूनच ठेवलं होतं ना. बरे बरे. म्हणून घेतली. तसं हे गाव आहे ना बाहेरच्यालाच दारचे नाही. हा ती आहे भाऊ. गाववाल्याला वाटलं तुम्ही बेन कुठं सिव्हिल इंजिनियर आहे ना तिचा नवरा, हा आहे ना. मग त्याच्याच पैशाचे घेतले काय भाऊ असं? नाही हो ती काला देईल पैसे ती तिचाच परपंच पाहिल का मग आम्हाला देईल. नाही ती नवरा का कमी आणि तुमच्याकडे जास्त दिसते ना म्हणून म्हटलं. हा इकडे येते म्हणजे आता तिची आई बाप इड येणारच आहे जवळ. हा ते बरोबर आहे. मग लग्न झाल्यावर 6 महिने तुझी बहीण ते मला इकडेच दिसते लग्न झाल्यापासून. हा हा मग तिची आई बाप आहे त्याच्यामुळे येते. आता माहेर किती दिवस येणार आहे? 1 दिवस 2 दिवस असे 6 महिने बरं नाही ना वाटत ते. अरे पण तू काय आम्हाला जड झाली काय? अरे सगळे लोक नाव उठवत्या तुम्हालाच. म्हणजे तुला बोलले का असे लोक? हा मग चर्चा होती गावामध्ये. अरे लोकांच्या तोंडाला कुठं हात लावता येईल का बोट लावता येईल? हा ते बरोबर आहे. हं? पण तिचं तिच्या घरी पाठवून द्यायची तिच्या नवऱ्याकडे काला ठेवायची तुम्ही? अरे पण तुला काय दुःख झालं? त्याच्या भावांना दुःख नाही ना. तू आता इकडे चमचागिरी करायला आला का रे? आयला लागलं लगेच माझ्या होतो उकडायला आता. अहो मग ते बहिणीची बाजू घेऊनच बोलाल ना मी. बरोबर बहीणच शेवट गोड लागणार आहे नाही का? अच्छा मग आता बहिणी रक्तमुक्ताची भाऊ. अरे पेनू गावात चर्चा आहे तू आहे ना बहिणीची बाळ खातो. कोण आम्ही? हा. अरे जो म्हणणार आहे ना त्याला माख घेऊन ये बर. अरे गावात काय आता बोलणार आहे मश आता कोणाला घेऊन यायचं इथं? अरे अरे बहिणीची कोणी बाळ खात काय? आता तुम्ही खाते असं गाववाले म्हणते भाऊ. गावाच्या डोक्यात पडलाय फरक. गाव असं आहे पायी चालून देणार नाही घोड्यावर बसून देणार नाही. तुम्ही ना बाळ खाली असेल म्हणून तुम्हाला असं वाटू राहिलं. तुम्ही दुसऱ्यानं दोष देऊ राहिले. आणि आम्ही या गावचे तुम्ही बाहेर गावचे. मग या गावचे ना मग तुम्हाला बहिणीची बाळ गोड लागली असेल ना तेव्हा तुम्हाला लोकांना म्हणायला काय अडचण नाही. अरे आम्हाला गुंठाभर जमीन घेता आहे ना आणि तू आता 2 एकर 80 लाखाची जमीन घेतली. हो त्याला नशीब लागत. मला तर तो काही खरं वाटत नाही बरं का. काय तुम्हाला तर तुमची बहीणच कमवून देते ना. कमवून देते म्हणजे ती काय एवढं आणील का कमवून? आता तिला काही परपंच नाही का? पण तू कधी मला काम करताना दिसला नाही. मग आता अरे काम करताना म्हणजे जनावर पाहतो इकडे बारी देतो हे काय तू येतो का आमच्या वावरात? अरे माझं काय जनावर पण मी आता काय एवढी काय जमीन जागा पार घर बांगला एवढं घेतो का मी? अरे एवढं घेतो का म्हणजे आमच्या कष्टानं आम्ही केलंय. हा लय कष्ट करते आहे ना तुम्ही. अरे कष्ट करतोय म्हणूनच असं बारीक झालोय आम्ही. नाही बहिणीच्या कष्टावर तुम्ही कमावलंय ए, आम्हाला तू दादावा का तू नका रे काढू विषय. माहिती. आता जे खरं आहे ते बोलायला काय हरकत आहे? अरे जे खरं आहे म्हणजे तुम्हीच बहिणीचं काही खायला असेल म्हणून तुला ते दिवस आठवले. अरे तुझा दाजे ना देव माणूस आहे. हाय त्याला तुझ्या घरच्याला मी लहानपणापासून ओळखतोय. बरोबर. ते बाळ खाऊ तुम्ही रे. अरे तरी आलाच का तिड बाळ खाऊ? अरे बाळ खाऊनच एवढं कमावलंय माहिती का? अरे बाबा नाही रे बाबा हे कष्टाचं आहे सगळं. साऱ्या गावाला माहिती तो आई बाप कसे तू कसा आहे भाऊ मला काही सांगू नको तू. अरे गावाला माहिती म्हणजे ते गाव आहे कोणतं तुमचं द्या होय. आता मी तुमच्या गावातला झालो वतनदार झालो बाबा. हा ते बरोबर आहे. आता तो आला आता आमच्या डोक्यावर बसायला. अहो डोक्यावर बसाय नाही असं झालं. आता मी शेती वगैरे घेतली तेव्हा तुम्हाला ते दाखवा ना. आता आम्हाला आहे ना गाव सोडूनच जावं लागल. अहो तुम्ही दुसऱ्या गावाला जाणार तुमची प्रगती होऊ शकते. आता तुम्ही झाले गाववाले ना आम्ही झालो आता परके. मग आम्हाला काय करायचं त्याच्याशी? आमचा इड पाया रुतला. बरं आहे अजून कमवा बरं का. अरे खूप कम आम्ही होय. मला म्हणतो बहिणीची बाड खाली
बरे. स्वतःनीच खायचे ना आम्हाला नाव ठेवायचं. लोक बोलत आहे तेव्हा मी तुला बोलतोय, नाही तर मला काय बोलायला. ए तू जातो का इथं टाकेल तुझ्या डोक्यात बरं जातो जातो, नको खवळ. निघ वय. इडा आला चौकशा करायला. चायला गावाला माहीत झालं आम्ही दोघं भाऊ बहिणीची भांड खातो. विनू भाऊ हा काय ग? काय रे एकटाच बडबड करून राहिला? अरे काय झालं माहितीये का, तो शरद भाऊ आला कुठी का आला? माझ्या का आला भाऊ असं चालता चालता इकडे कुठं गावाला बारी द्यायला गेलता. मग त्याला म्हणतो तो गावाला बारा दे ना. लाईट गेली ना मग आला मधून आल्यावर तो म्हणतो अख्खं गाव म्हणतं का तुम्ही ना दोघं भाऊ बहिणीची भांड खात्या म्हणून एवढी जमीन जागा झाली. हा का? त्याला म्हणतो डोळ्यात आलं का? मग विचारलं मी मग त्याला वरून असं म्हणलो का तुम्ही जर तुमच्या बहिणीची भांड खात असले म्हणून तुम्ही आम्हाला असं म्हणते. अरे त्यांचं कामच आहे ते, त्यांचं आपल्याला का माहित नाही का? अरे पण काला चुटकुल्या पाडी त्या ते आपल्या ते पण. एवढे धुतल्या तांदळाचे का? पण आता आपण काय पाहायला गेलो का तू? मला सगळं माहिती त्यांचं, मरू दे ते जाऊ दे. तू काय करू राहिली इथं? ये वासरीचं चारा सावरी तू. आणि आई दादा? आई दादा वारल्या मळ्यात गेले ना. तरी मला वाटलंच होतं. आंबराईत गेले ते काय गाऊ का काय पाहायला. बरं आता मी काय म्हणते, चाल ना मग घरी, मला जायचंय बाबा पुण्याला, टाइम होऊ राहिला. पुण्याला? हा मग आता वाजले किती 1-1:30 वाजत आलाय. मग वाजत आहे ना, ते रोजच वाजत आहे. अहो रोज वाजत म्हणजे संध्याकाळी जाय. आता कुठं जाते या उन्हात आणत. अरे मला आधीच लय टाइम झालाय, अजून मला बॅग पण भरायची माझी. मग मला जेवायचं होतं ताई. बरं मी तुझ्यासाठी ना स्वयंपाक करून जाते वाटलंच तर. मी काय म्हणतो, एक काम कर ना ताई, काय? आपण आता आहे ना एखादी फिरायला गाडीच घेऊ मोठी. गाडी हा घेऊ ना मग. म्हणजे मग तुला नेऊ नाही घालता येईल, आणाच टायमाला तुला आणता येईल. घेऊ, थोडे दिवस थांब अजून, ते पण दिवस येतील. आपण थार घेऊ वाटलंच तर. हे बा आता जमीन झाली, बंगलाय झाला, मग आता गाडीच राहिली आपल्या नशिबात. अरे मी दोघा भावाला 2-2 गाड्या घेईन. हा ना. मग एक 4 व्हीलर आणि एक 2 चाकी. हा चालेल चालेल. बरं मी काय म्हणते, मी जाते, मला लई टाइम झाला. तुला मी काहीतरी करून ठेवते, येऊन जेवण करून जाय मग. हा हा तू कर, मी आलो तो. येते मग. हा जाय. जाऊ दे भाऊ, आम्ही दोघं भाऊ कसे असू, पण बहिणीचं खरंच प्रेम आहे भावानो. तिनंच कमवून दिलंय आपल्याला, नाही तर आमच्या काही काय होतं. अरे पार एवढी गरिबी होती का आम्ही पार आमच्या अंगावर कपडे राहत नव्हते सोयीचे, माहिती आहे का. पण चांगलं केलं, बहीणच पुण्यवान भेटले आम्हाला. काहीतरी नशीब आमच्या दोघा भावांचं. जनावरांना पाणी पाजितो, मग त्यांना घास टाकून देतो. चल. गाडी एवढी महागाची घेतली, मर्सिडीज दिली लावून तिकडं. तेव्हा चाललोय बांधानं. शाळेला मी ना काय करतोय का नाही इथं. चला बरं झालं इथं तरी भेटला मी ना. पाहतो बोलून आता काय म्हणतो काय नाही. काय चाललं मेवणे बा? राम राम. राम राम. काही नाही, ये जनावरांना तोडलं थोडं गिन्नी गावात. गिन्नी गावात? बरं आहे. किती जनावर आहे आता? आता 4 आहे. बरं आहे. 4 गाईची. माय बायको काय करी ती? आहे ना, घरी होती ना. मग आता एवढे दिवस झाले, काही सासरी पाठवायचं का नाही तुम्हाला तिला? ती तर नाहीच म्हणती. का बरं? काय माहिती बा, ती म्हण मला नांदायचंच नाही, तिथे राहायचंच नाही. आता एक पोरगा आहे, एक पोरगी आहे ना. हा, त्यांचं काय? जाऊ द्या, आमचं जाऊ द्या, माझ्याचं जाऊ द्या. माझ्या 85 वर्षाची झाली, कशी कवाय ना ती खाऊ पिऊ घाली ती. तिला नीट दिसत नाही, नीट ऐकायला येत नाही. हा खरंच तुमची बहीण आहे ना, खरंच भाग्यवान भेटले आम्हाला. अहो भाग्यवान आहे म्हणणं तुमचं चांगलं आहे. काय चांगलंय? हा, काय चांगलंय? अहो चांगलंच आहे ना. मग तिला काही टेन्शन नाही, ती मस्त भावांक येते, खाती पिती, टनान उड्या पिक. अहो येते म्हणजे प्रत्येक मुलीनं तिच्या आई माहेरी जायला पाहिजे, पण किती दिवस? अहो किती दिवस. पण मग मी काय म्हणतो, तुमच्यातही काहीतरी खोड्या असल्याशिवाय ती इकडे येते का? अहो माझ्यात काय खोड आहे? हा, अहो तुम्ही मत चांगले, मग आम्ही नाही म्हणते. आम्ही तेवढे म्हणतो का तुम्ही दाजी चांगले, पण तुमचे आई बाप कसे हे माहित नाही ना आम्हाला. अहो काय आई आहे फक्त, वडील तर माझे वारलेच आहे. हा 85 वर्षाची माझी आई आहे.
आणि तुमच्या बहिणीला माझ्या आहे ना मुलीसारखं सांभाळलंय आजपर्यंत. ती असा हुकाचू शब्द असा वाईट बोलेल नाही तिला. अहो तुम्ही असं म्हणत्या, तुम्ही तोंडावर गोड गोड बोलशाल, पण तिला काय सासू अशी तिच्याच मनाला माहिती आहे ना. तुमची बहीण त्रास देते, दाजी त्रास देत्या. हा माझी बहीण त्रास देते. मग आता एखादी बाई पोरं सोडून इकडे येईल का? तिचा जीव नाही का पोरांनो? आज थोडी. तुम्ही सुद्धा आहे ना तुमच्या बहिणी सारखेच आहे. तुमचं अख्खं कुटुंब कसं आहे ना, हे शपथ द्या. आम्हाला जर खरं माहीत असं ना लग्नाच्या आधी तर मी कधीच हा संबंध जमावला नसता, लग्नच केलं नसतं तुमच्या बहिणीशी. इतका डोक्याला ताप झाला आहे आमच्या. तुम्हाला कळायला पाहिजे का मला महिन्याला 3 ते 4 लाख रुपये महिना मी कमवतो. सिव्हिल इंजिनियर झालो, कॉन्ट्रॅक्टर आहे. आज माझ्या हाताखाली एवढे माणसं आहे. अहो आता कामामध्ये माझं मन लागत नाही. तुम्हाला कसं कळत नाही? कस काय लागल? बरं काही कमी आहे का तुमच्या बहिणीला माझ्या इथं? अहो तिला कमी पडलं मग किती येडी म्हणून भावांक का राहती? तिला आहे ना काय कमी पडलं ना हे चांगलं मला माहीत झालंय. ती सारखी ना तुमच्या इथं थांबत नाही. ती सारखी पुण्याला जात राहते. तिकडे काय करती, लोकायलाच याला त्याला लुटीती आणि तुमचं पुरं करती. तुम्ही दोघं भाऊ आहे ना भाड खाऊ आणि तुमची आई बापही भाड खाऊ. तू कॅन बोंबील वापिया तू जास्त बोलू नको. आम्ही भाड खाऊ? भाड खाऊ नाही तर काय? काय बोलते? अहो तुम्ही भाड खाऊ, तुमची आई भाड खाऊ, तुमचा बाप भाड खाऊ, तुमचं अख्खन नातेवाईक भाड खाऊ. खरंच आम्ही ना आमच्या सारखे माणसं भेटायला आहे ना भाग्य लागत. हा मग तुम्ही मोठ्या आबळातून पडले. अहो आम्हीच उलट आमची बहीण देऊन पाचवलं तुम्हाला. हा ना, आम्हाला नव्हतं माहिती आहे घरानं असं आहे म्हणून, नाही तर आम्ही दिली नसती. उलट्या चोराच्या बॉम्बा याला म्हणत्या, उलट्या चोराच्या बॉम्बा. नका आले शाजूकपणा कराय, काय गावता लपत आली. अहो मी आता मर्सिडीज गाडी घेतली. का पलटी व्हायला? मी म्हटलं तिला घेऊन जाऊ. किती वेळा तिला फोन केले, फोन सुद्धा उचलायचा पत्ता नाही. अहो ते 2 लेकरं आहे, तिला त्याची सुद्धा काळजी नाही. पोरगी 5वीला आहे, पोरगा 2रीला आहे. आणि ही लग्न झाल्यावर फक्त 6 महिने मायाक नीट राहिली. 6 महिन्यानंतर तिचं सारखं माहेरी पळती. अहो मला लाज वाटायची, लोक नाव ठेवतील म्हणून मी सारखं तुमच्या इथं तिला घ्यायला यायचो. असं करता करता पोरगा झाला, पोरगी झाली. मी म्हटलं बरं राहील, पण आजपर्यंत ती राहिली नाही. करायचं काय? वरून हायकोर्टात तुम्ही केस टाकली काय? हायकोर्टात. आणि त्याच्यात माझ्या मामाची नावं घातले, मावशीची नावं घातले, माझ्या बहिणीची नावं घातले, दाजीची नावं घातली. 2 दाजी तर एका दाजीचं नाव घातलं तुम्ही. आता काय करणार? अहो मी काय म्हणतो, याच्यात माझ्या घरी मामा मावशा दाजी ह्या कोणीच येत नाही. लग्नाला आले तेवढे, कधी मध्ये एखाद्या दिवशी आले तर आले, चालू चहा घेतलं, त्यांच्या घरी जाते. आणि तुम्ही तो बहिणीनं त्यांच्यावर केस टाकले काय? अहो मग काहीतरी सपोर्ट असेल ना त्याला. काचा सपोर्ट असेल? तुम्ही भाड खाऊ लोक आहे, तुम्हाला भाड खायची सवय पडली. तोंडातला शब्द तोंडात ठेवा. तो मी काय म्हणतो, तो बहिणीला नांदायचं नाही ना तर सरळ मला फारकत देऊन टाकावं ना. वरून काय तिला पाहिजे म्हणती कोर्टात का तुमची भांडुपला 2 फ्लॅट ते आता ते फ्लॅट पाहिजे म्हणजे माझ्याकडे जेवढी प्रॉपर्टी त्याच्यात निम्मा हिस्सा तिला पाहिजे. अहो ही जर 6 महिने नीट नांदली नाही आणि हिला देतो मी फ्लॅट देतो, प्रॉपर्टी देतो. ती काय देणं द्यावाच लागत. देतो ना मी तुम्हाला, मग देतो ना, बराबर काढून देतो मी तुम्हाला. अहो माझी बहीण एवढी हुशार आहे, ती गेलच 17 वखत आहे ना बाड खाली असं म्हणायचं नाही. आणि तुम्ही म्हणते 6 महिने नांदली आणि पोरं काय आबळातून पडले का? मग अहो ते येता जाता असे झाले. ते पोरं माया आहे का नाही मला त्याच तर कधी कधी विचार पडतोय. अहो काय विचार पडत असे? आमच्या बहिणी का अशा नालायक नाही. काही नका आळी घेऊ. लग्न झाल्यावर आहे ना सगळं तिचा किस्सा, तुमच्या अख्ख्या घराण्याचा किस्सा काय आहे ना ते सगळा कळाला. पण आता आहे ना आम्हाला कळत तुमच्या घराण्याचा किस्सा. अहो आमच्या घराण्याचा तुम्ही लांब पर्यंत जा. आम्ही असे लोक नाही. सांगा ते तुमचे भाऊ बंद आम्हाला. कोणाचा रुपया आम्ही कधी बुडावला नाही. कधी बुडावला असेल तर तू कसं काय आम्हाला खरं बोलशाल? कुठे तुमची बहीण? आता घरी आहे. जा घरी जाऊ. हा घरी. मग तुम्ही काय करतात? तुम्ही चला ना घरी. हा मी येतो ना, तुम्ही चला पुढे ये. गवत घेतो गायांना. हा लगेचच्या घरी. नाही तर मग आले तर एक कवली घेऊ लागा. ते काम तुमचे तुम्ही करा. वरून तुम्ही जमीनही घेतली त्याचं सुद्धा मला कळालं. कुठून आले एवढे पैसे तुमच्याकडे? जमीन मग आमच्या आजोबांनी तिकडे मालेगाव साईडला जमीन गेलो ती ओपली. हा ना, चांगलं आहे. हे ना या पुढ्या बांधायचं काम आहे, सोडायचं काम आहे ना, हे दुसरीकडे करा. माझ्याजवळ ना करू. लवकर या घरी. मला आहे ना आज काय तो निर्णय लावा. मी आलोय तिला घ्यायला. तिला यायचंय का नाही यायचंय? हायकोर्टात केस टाकली
तिनं हा तिनं टाकेल. आता बरं ते आता आम्ही ते पैसे भरून कवाय ना मामा मावशीचे नाव आम्ही ते कमी करून घेतले. चला मी ते पाहतो तिच्या काय ते आता. आम्ही आलो चारा घेऊन चला. लवकर या. हा आलो. अरे दाजी काय डोळं उखाड लावले यांनी. हं गेलं आता ताईक मग त्यांच्या दोघांचं भांडण होऊ द्या. आपण फक्त गप बसायचं. आपल्याला काही ताई जाती पैसे कमवून आणती काही टेन्शन नाही. आता मी जातो जनावरांना चारा घालतो आणि यांची मजा पाहत बसतो. चाल. आणि ताई तर दाजीला काही जुमानीतच नाही हे तर मलाही माहिती. जाऊ दे उलट आपलं बहिणीनं चांगलं केलं याला म्हणते खरंच बहीण खरंच भाऊ. जाऊ दे चला. एक तर गाडी लागती मला थोडेफार आवळे तरी पाडू म्हटलं. आवळे घेऊन जाते घरच्या आहेत काय दुकानाच्या पुढे घ्यायचं पाडू का नाही. हिचं तर हात पुरायचा नाही. हात पुराणा माझा तर. तरी दादाला म्हटलं तर एखादी आकडी करून ठेव. आकडी केली असती तर आता एवढे हे झाला असता का त्रास. पडली बाई. काय चाललंय. काय नाही चाललं मजेत चाललंय. हा मजेतच चाललंय ना. मग तुम्ही हाय मजेशीर. आम्ही का दुःखात होतो मग. आज कसा काय दिवस उगावला इकडे. उगावला म्हणजे सारखे फोन करतोय. काला फोन उचलायचा नाही. काय काम होतं. काय काम होतं म्हणजे नांदायला यायचंय का नाही तुला. कोणाला. तुला अजून तसा काही विचार नाही केला मी. आता हे असं किती दिवस माहेरी थांबायचं. जर माझं जे बोलणं केलंय मी ते होत नाही त्यावर. काय काय बोलणं. खावटे द्यायची मला. खावटींवरून माय प्रॉपर्टी मधले जो काय आहे तो निम्मा हिस्सा. हा मग भांडूपचे 2 फ्लॅट आहे त्याच्यातही हिस्सा पाहिजे. हिस्सा नाही ते मला नावावर पाहिजे मला करून. बरी कमाई करायला आली होती तू नाही का. मग मग कमाई करायला म्हणजे नवऱ्याचं घेतलं म्हणजे कमाई केली का. हा बरं नांदायचं नाही तसं सांगायचं मला फारकत पाहिजे म्हणून आम्ही देऊन टाकले असते ना. मी फारकत द्यायची ना मग. पण मला सगळं दिल्याच्या नंतर फारकत द्यायची. 2 पोरं आहे त्यांच्याकडे काही लक्ष नाही. त्यांना कधी फोन नाही. त्यांना सारखी आईची आठवण येते. हा का? तुला आहे का काही. आईची आठवण येते. येता जाता उठता बसत मला बोलणं केलं होतं माझ्या हाय का नाही कोणाचे काय. कोणी मी. मग अरे काय तोंडाला येईल तसं बोलते. हा मी तोंडाला ते बोलते नाही का. उचलली जीभ लावली टाळूला. तुम्ही तसं लय धुतलं तांदळाचे. बाई तू कशी आहे ना ते सगळं समजलंय आम्हाला. फक्त आता कसं आहे आम्हाला आहे ना प्रेमामध्ये तुला फक्त नांदायला यायचं नाही का ते विचारायला आलोय. कशी गाडी घेऊन आलोय तुझ्यासाठी. अगं बाई गाडी. तुला ही गाडी पाहिजे तर ती गाडी घ्या. ही नको तर ती विकून टाका. तू म्हणली तसं घेतलं. तुला जे लागेल ते आम्ही घेतलं का नाही. पुढे मग मागावती एक दागिना दिसा ना. हा ना सगळे दागिने लग्नात जेवढे दागिने घातले ते आणि परत नंतर मी दागिने केलेले सगळे तू इकडंच घेऊन आली माहेरी. इकडे घेऊन आले. मग डोळ्याने पाहिलं होतं काय. डोळ्याने पाहिलं का म्हणजे काय तू येड्यात काढी ती काय आम्हाला. म्हणून म्हटलं डोळ्याने पाहिलं तर का हाताला धरलं होतं. तू हायकोर्टामध्ये केस टाकली. हा टाकली ना मग. हा मामा मावशीची नाव घाले ती. हा मग घालेल ना. त्यांनी काय केलं होतं तो. काय केलं होतं म्हणजे अख्खा वाटोळ केलं आणि काय केलं. वाटोळं त्यांनी केलं. हा मग काय. तुला नांदायचं नाही काहीतरी खोडी काढायची रिकाम्या. हे बाबा तू डोकं लावायला आला का मला. मी डोकं लावायला नाही आलो. तुला प्रेमात सांगतोय ती केस माग घे नांदायला चाल. मी नाही येणार. तू याच्या त्याच्या माग लागून अख्खं आयुष्य वाया घालवशील तू. अच्छा मी याच्या त्याच्या मागं लावून अख्खा आयुष्य वाया घालवी. वाया घालवशील. हा हा तू ना स्वतःवर लय उजेड पडला तसा नाही का. तू माझं काही काढू नको. मी दिवसभर कामाला जातोय रात्रीचे घरी येतोय. तुला काही त्रास आहे का माझ्यापासून का माहिती आहे ना. माझ्या आईपासून काही त्रास आहे का. तिचं वय झालं आज 85 वर्ष. आता तीच पोरायला खाऊ पिऊ घाले ती. मग उपकार केला का माझ्या. उपकार केला का म्हणजे तू पोरं नाही का ते. मग तुमच्या नाही का. मग आता मी त्यांना खाऊ पिऊ घालू का. हा मग कोण का बाहेर येईल का घालायला. अरे काय बोलले मा नको काढू. स्वतःच काढलं तर किती लागत म्हणजे स्वतःच टाळायचं दाखवून आणि दुसऱ्याचं कसं लागत पटकन करते उघड. मी काय केलं. हा काय केलं. नका बोलायला मला आता आलेवर तोंड करीत. मी काय फोन नव्हता केला या म्हणून. तू फोन नाही केला. मी एवढे फोन केले तू एक फोन नाही उचलला. आणि तू मला कळालंय का तू सारखी पुण्याला जाती म्हणजे तिकडे लोकांना गांडवायला जाती का आता. तुला काय करायचं
करायचंय, मी कुठं जाईन? तू लक्ष ठेवू नये का माझ्यावरती? अरे तुरीची भाषा ही. हा मग करायलाच, काय संबंधच नाही राहिला आता. मी अरे तुमची अवकात नव्हती, अवकात आम्ही लग्न करून घेतलंय. अवकातीवर जाऊ नको हा माझ्या. आम्ही लग्न करून घेतलंय, एवढा लाखोनी खर्च केलाय लग्नाला. केला त्या उपकार नाही केला. पोरी भेटत नव्हत्या म्हणूनच आला होता तोंड घेऊन. पोरी भेटत नव्हत्या? अरे लागल तेवढ्या पुरी भेटत होत्या. काय कमी होतं माझ्याकडे? 3-4 लाख रुपये महिन्याला मी कमी ते दर महिन्याला. मग का बरं भेटली नव्हती? मग हा, मला तू- आला होता 17 टाइम. तू ये ना फक्त माझा पैसा प्रॉपर्टी पाहून तू माझ्याशी लग्न केलंय. तुमच्या घराने बी सगळ्यांनी विचार केला का हा मोठा पैशावाला बराबर गळाला मासा लावलाय तुम्ही. हा अजून काही हा मग काय नाही झालं असेल तो बोलून तर चाल लाग रस्त्याला बाई. लाग रस्त्याला. आणि नाही यायचं मला. जाय हा. कोर्टात भेट. तुला काय नाही करायचं यायचं कर. ना? नाही यायचं मला. ते 2 पोरायचं काय करायचं? कर तुला काय करायचं ते. मला काय हा सांगू का? नको. रे लाज वाटायला पाहिजे. एवढी 5वीला पोरगी आहे, 2रीला पोरगा आहे, एवढे अरे त्यांच्या तोंडाक पावत सुद्धा नाही मला. ते सारखे त्यांना तुझी आठवण येते. लहान लहान पोरं आहे ते दोघात. पोरायला आई लागती, बापही लागतो. तुला कसं कळत नाही? तुला कळतं का? काय काय जेव्हा तुम्हाला एवढं टोचून बोलायचा, तुझी आई मला बोलायची, तुझे नातेवाईक मला बोलायचे, कोणाचे काढले कोणाचे नाही, कशा आली स्वतः टाइम माझ्या बाबाचा उद्धार केला. तू नको शिकू मला. तुम्ही नाही या गोष्टी काढूच नको बाय. माझ्या ये ना काढायला गेला का तुला लागत. तू बोलूच नको, तू बोलूच नको. म्हणजे तुझं टाळायचं दाखवून जाय बाई निघ. नको डोकं लाव मला. चाल. तू ना आमचं काहीच काढू नको. तुला सांगतो आम्हाला सगळं माहिती आहे. तो भावाकडे काय होतं, तो आई बापाकडे काय होतं, हे सगळं तो जीवाव झालंय. हे सगळं आम्हाला माहिती आहे. कळालं ना? माहिती तर काय त्यात एवढं काय वाईट आहे मग? तुला हे बाय मी शेवटचं सांगतो, नांदायला चाल. मला काय भांडायचं नाही आहे. जर यायचं नसेल ना तर ते मला स्पष्ट सांग. आता नेमकं तुला काय करायचंय? तुला एक गोष्ट किती वेळा सांगू? तू काय? ते भांडूचे 2 फेट माझ्या नावावर कर. तुझ्या अर्धा इष्ट माझ्या नावावर करून दे आणि तुला लगेच मोकळं करते मी. लगेच ती केस आहे ना ती सुद्धा मागं घेते. जाय. ते भांडूपचे फ्लॅट घ्यायला तू त्याच्यात किती विटा लावल्या, किती मदत केली त्याला? मी लावू अगर ना लावू, जर तू अशी लग्न केलं ना तुझ्या अख्ख्या प्रॉपर्टीत माझा अर्धा हिस्सा आहे. हे नको विसरू. मी तुला शेवटचं सांगतो का माझी जी पण प्रॉपर्टी त्याच्यामध्ये तुला एक इट सुद्धा देणार नाही. तर मग तू असाच लटक. तू 17 चक्रा मार कोर्टात. हो दे मग. मी तर काही बाय येणार नाही. माझ्याकडे ना 3-4 लाख रुपये महिन्याला मी कमीतो. मी शेवटपर्यंत लढल, पण तुला मी त्याच्यातला रुपड्या देणार नाही. त्या फ्लॅटची एक इट सुद्धा तुला देणार नाही. तर तुला जाय काय मग. वाटलं जाय. तू याला लूट त्याला लूट? अरे तू सारखी पुण्याला जाती, शेगाव सोडून तू पुण्याला जाती. अरे मी कुठं जाईन? तुला काय करायचं? तू मला पुरवू राहिला का पैसा? तू मला रोजचं जेव घालायला येऊ राहिला का? नाही ना. मग तुला काय माहिती? तुला राहायचंय ना, मला त्याचंही काय म्हणणं नाही. तुला जर माहेरी जायचंय, तुला काय उद्योग करायचे ना बाहेर, ते तू करू शकते. फक्त मला एवढंच म्हणायचंय, मला आहे ना फक्त फारकत प्रेमात देऊन टाक आणि तू राह. तू पण मला प्रेमात जे मागितलं ते देऊन टाक. तुला लगेच फारकत देते. हे बघ मी ती काही देणार नाही, विषय सोडून देतो. मग मी पण फारकत देणार नाही, विषय सोडून देतो. हा ना? हा. तू तसं तर मी तशीच आहे. काय झालंय आजकाल आहे ना बायाच्या बाजूनीच झालंय कायदा. त्याच्यामुळे आहे ना तुमच्यासारख्या पुरींमुळे चांगल्या पोरायचे वाटोळं होऊ राहिले. वा काय हा. तो वाटोळ झाला. आता तो जसं काय घरदून खाल्लं माहिती वाटोळं नाही. नाही तर काय, तू जसं लग्न करून आले ना तसं आमचं वाटोळच झालंय. तुला सांगतो. किती दिवस राहिले तू ऐक. हा किती दिवस राहिले रे? अरे दिवसभर मी कष्ट करीतो, तेव्हा 3-4 लाख रुपये महिन्याला कमीतो. हा माझ्या आईबापांनी माझ्या शिक्षणासाठी लागल तेवढा खर्च केला. हा मग आज माझ्यासाठी भावासाठी, आणि तू त्या भावावर आरोप लावते काय? ए तू ना घरी पाहिलं ना रात कोण कसं वागत माझ्या. त्याच्यामुळे तू ना मला काही कुठलेच आरोप लावू नको माझ्यावरती. तू कशी ना तू सांगूच हा नको. मग तू कसं ना मला हा, तुझ्या घरची सांगायची ना काही गरज नाही. तू लग्नाआधी बी ना तू किती लफडे करायचे ना, ते सगळ्या गोष्टी मला माहीत झाल्या. मला हे माहिती नव्हतं. जो मध्यस्थी होता ना त्याने लग्न जमावलं. हे तू ना लग्नाच्या आधीच नको काढू, मग लग्नानंतरच बोल. लग्नानंतरही तू किती काय करते ना पुण्याला जाऊन, सगळ्या गोष्टी माहीत झाल्या बाई. तू सांगूच नको त्या गोष्टी. आणि जो मध्यस्थी होता ना लग्न जमावणारा, त्याला मी त्या दिवशी फोन करून म्हणतो, तो म्हणतो तुम्हीच पाहायला पाहिजे म्हणे. मी फक्त दाखवायचं काम केलं. पोर तुम्ही विचारायचे होते प्रश्न, तुम्ही चौकशी करायची होती. म्हणजे त्यांनी हात काढून घेतला. त्यांनी कशाला रे बरोबर डोकं तुम्ही खाऊ ना राहिला? तू ना बरोबर मागाळ्यात त्यांनी टाकून दिली. हा आम्ही का तुझ्या मागं नव्हतो लावलं. तू 17 आमचं उमराजी जावला. कळलं ना? नको बोलायला. आम्ही नाही जिजावला बाई. ते सोडून दे त्या गोष्टी, त्या सोडून दे त्या गोष्टी. पण मला एवढं म्हणायचं आहे का हे जास्त करू नको, अन्याय करू नको कोणावर. तू ना मी कोणावर अन्याय केला मला ते सांग आता. तू अन्याय- पाहिलं का तुझ्या डोळ्यांनी? मी तुला म्हणजे एक चांगली गोष्ट सांगतो का ही जवानी आहे ना तुझी लय दिवसाची नाही, थोड्या दिवसाची आहे. लोक आहे ना
मास तवर घास, नंतर येतो वास. कळालं का? नंतर तुला माहीच आठवण येणार आहे शेवटपर्यंत. मी तुला सांगतो. आणि मी फारकत ही माझ्या प्रॉपर्टीत तुला काही हिस्सा देणार नाही. तुझी केस तुला कवर लढायची तवर लढ, आणि मी शेवटपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत लढल. पण तुला रोपड्या देणार नाही, विटाई देणार नाही त्या फ्लॅटची. कळालं? मला मी माझं गोष्ट मी लढल जाय. हा तू ना तुझी जवानी ना त्याचा घमंड आहे ना, तू किती सुंदर दिसते त्याचा घमंड आहे ना तुला. हा तो घमंड जास्त दिवस नाही टिकत, लक्षात ठेव. अरे मी कधी घमंड केलाय रे, मी करीत नाही का उगीच का कुठलं बोलणं कुठं नेऊ राहिला. माझी जी तळमळ आहे ना, माझी तळमळ, हा माझा आत्मा काय म्हणतोय ना, हा माझ्या आत्म्याच्या ज्या पण शाप तुला लागणार आहे, असा शाप तुला लागल ना बाई. कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. तर तू ना मला फालतूच लेक्चर देऊ नको. आला तसा निघ, मला उशीर होत नाही, मला पण बाहेर जायचंय. मला जायचंच आहे. मी आलो होतो, म्हटलं आता शेवटचं विचारून पाहू. पोरायला सारखी तुझी आठवण येते. मी फोन करून बोलू, माझ्या यायला होत नाही काही. हो मग मला काय सांगतो नाही होत. तेव्हा लय टमाटमा बोलायची. आला मोठा मला सांगणारा. तू ना ए बाय माझ्या आईवर आरोप लावायचं काम नाही करायचं. नको मला बोट दाखवू. माझ्या आईने शेवटपर्यंत मुलीप्रमाणे तुला सांभाळलेले, हे विसरू नको. तुला एक गोष्ट किती वेळा सांग. काय? जाय तू. मी जातो. जाय मग लगेच जाय. तो तोंड पाहिला अख्खा दिवस भांगर जाणार माझा. मला काही हाऊस नाही आली. कशाला आला होता मग? तुलाच विचारायला आलो होतो शेवटचं येते का काय, प्रेमात सांगायला आलो होतो, घ्यायला आलो होतो. तू जे बोलले काय चाललंय? काय म्हणजे आता हिला घ्यायला आलो, ती म्हणती मला नाही यायचं. मग नाही यायचं तर मग तुम्ही निघून जायचं. नाही मी जाणारच आहे ना, मी कुठं थांबणार तुमच्या इथं मुक्कामी. थांबाला आम्ही ठेवणार नाही, तेवढं आमचं वर नाही आलं खाणं पिणं. हिच्याच बाजून तुम्ही बोलणार आहे. हो मग बोलणारच आहे, बहीण आमची आहे. हा बहिणीने तुम्हाला पुरावलं ना लागल तेवढं. हो असं काही बोलू नका. हा पुरावलं तर त्यांचे भाऊ आहे म्हणून तिनं केलं आमच्यासाठी. तुमचे पैसे काही तिनं आणले नाही. आणले नाही. पुरवलं ते चालत आहे की नाही? हा. नोकरी का डोकं खाऊ जाय तू निघ. येरिंग बांध. थांबायचं नाही. इड आमच्या घरात आधीच भांडणं नका वाढून देऊ तुम्ही. येतो मी आता. हा या जा, पण वाटाणा कडा न जा. पाहुणं काय म्हणत होत? काय म्हणणार आहे मी? एक ईड देणार नाही म्हणे. कर तुला काय करायचं ते. म्हणलं तुझं आहे, मला काय करायचं मी करीन. एक ईट देणार नाही, आणि तू जर चांगली तटून उभी राहिली तर त्याच्या बुंड्यावर इटा पडती. नाही मी कुठं माघार घेणार आहे. मी पाहते ना कवर लढतो, त्याच्या मागे आहे तरी कोण. मी जवळ त्याचं अख्खं घेत नाही ना त्यावर मी सोडायची नाही त्याला. नाही तू घेच ताई, जाऊ दे मर्दी, घेच. उभी राहायची तटून उभं राहायचं याच्या माग. अरे हे काय करणार आहे या तू का येत एखादं कुत्र कसं गोंडा गोळीत येतं भाकरीसाठी. त्याशिवाय त्याला होणार तरी कोण दुसरं. आणि याला कोण उंगायचंय? नाही तर काय. अरे त्यांचं ना सार मला माहिती. त्याचं काढायला गेलं तर नको, माझं नको काढ म्हणतो. हा मग त्याच्या खानदानीला कळ लागत त्याचं काढ. मग तो हायकोर्टात केस करून आली, मग करणारच आहे मी. तिथं वावरत आलं, मग इकून आलं इकून मागून. हा चांगला रोड टाकून दिला, आणि असं बांधानं घुसलं. का बरं चोरीला पिन आला? काय मोकळ्यात येत नव्हता का त्याला? मोकळ्यात घाबरलं काय? मी त्याचा आखल उघडल्याशिवाय मी तर काय त्याला सोडणार नाही सोडूच नको, आम्ही आहे तुमच्या पाठीमाग. तू बरं चाल, मी पुण्याला जाते, मला उशीर होऊ राहिला. मग मी तुला नेऊन घाला येतो ना. नको तू कर तुझं काम. मी कोणाला नाही घाबरत. तुला माहिती तुझी ताई कशी आहे? नाही तर पाय तो व्हायचा पुढं आडवा. अरे त्याला मी एकटीच कापी आहे. 2 झापडे टाकले तर तिथंच आडव पडेल. त्याला बीपीचा ताराशी. असं आहे का? बर का ताई, जाऊ दे आता. खूप कमवून दिलं तो आम्हाला. हं, आणि त्याच्यात लोकही गावातले नावं ठेवायला लागले. बहिणीचीच कमाई खात्या म्हण, बहिणीचीच कमाई खात्या. आता जाऊ दे, आहे तेवढं कमावलं ना तो. आता फक्त माई एक इच्छा आहे, तो फक्त गाडी घेऊन द्यावा, तेवढीच इच्छा बाकी राहील. अरे मी तुला गाडी घेऊन देणार आहे. तुला काय त्याला गाडी घेऊन देणार आहे? तू लोकांचं नको ऐकत जाऊ. तुला काय करायचंय लोकांशी? अरे लोकांचं ऐकत नाही मी, पण 4 लोक आले का पिण्याला पाहिलं का ती चर्चा होती तूही वाली. म्हणजे बहिणीची निंदा केल्यावानी होती ना. अरे लोक गोड्यावर चालते तीन पायी पाहू देते, लोकांचे काय मागे लागत होते का? आपल्याला पोसा नाही येते, हसायलाच येते. अरे पण माय जोडीदार जर मात बसले ना, ते असे टिचकुल्या पाडून बोला ना, मला ते पटत नाही. या बाय तो घर मामुळं चालते. तू नको मला शिकू मी काय करायला पाहिजे. तुला भेटत आहे ना, गबत जरा. ताई या बाय, तुझं नवरा चांगला आहे, सासू सासरे चांगले, अरे ते पोरं चांगले माहितीये का? ते मम्मी करीतच असते ना. अरे मांजराचे दात कधी पिलाला लागले का?
त्यांच्यासाठीच करू राहिले मी सगळं. अहो त्यांच्यासाठी करतो त्याबद्दल नाही, पण त्यांना वाटत असेल ना आई कवा भेटल, आई कवा भेटल, त्यांचं हृदयामध्ये काय वाटलं असेल एवढी. मग एखादं असे लोक नाव ठेवते ना, म्हणशील काय नीच मानाची आई आहे बा, पोरांची सुद्धा तिला गरज नाही, असे लोक म्हणतच असतील ना ग. हे काम ऐक जरा करते. मायाड्या मुख्याचं. हा म्हणून म्हटलं एक काम करते, हाय तेवढं घेऊन जाते आणि मग बसा तोंड वाशी तिकडं. तसं नाही या बाई, तुला चांगलं सांगाय जावा. काय नको सांगू मला, चांगलं येते मी. आलाय मोठा लोकांचं ज्ञान द्यायला मला. एक तर या ताईच्या नाकाच्या शेंड्यावर आगयली. हो काय ते दाजींचा स्वभाव किती भारी आहे. आणि ते म्हातारी सुद्धा कधी ऊ नाही का चू नाही बोलणारी बा. आणि ती म्हातारीचं तो 85 वय झालं. सांग्या ताईला एवढं कळत नाही का, तरी ती त्या लेकरा बाळांना तिच्या पोरांना पोळी भाजी घालतीस ना ग, शाळेचं आवरून देती त्या दिदीचं. किती कवर कष्ट करावं ती नाही बी. आणि मात असं मत आहे या ताईनं थोडा समजदारपणा घ्यावा आणि तिच्या लेकरा बाळात निघून जावा. आता आम्हाला खूप कमवून दिलंय तिनं, नाही असं काही नाही, तिचे उपकार काय आम्ही इसरती नाही, पण तिच्या परपंचाला लागावं बा एवढीच माही विनंती बा. आणि चांगलं बोलाय जावं का ते वायबाद्यावानी पळत काही घेऊन. जाऊ दे आता बाद झालं भाऊ, लय आनंदात झालं. आता मी जातो, पाहतो मामा काम. चल.